राज्यभर देशभर सुरू असलेला कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी उत्सव हा उत्सव संपूर्ण देशभरामध्ये साजरा होत आहे. आज खोपोली शहरातील या ठिकाणी सन्माननीय विक्रम यशवंत साबळे फाउंडेशन आयोजित हा दहीहंडी उत्सव अविनाश तावडे या साऱ्या सहकार्यांनी या ठिकाणी सुंदर असं दहीहंडी उत्सवाचं निवेदन या ठिकाणी केलेलं आहे. संपूर्ण त्यांची टीम यांनी आयोजित असा हा दहीहंडी उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. खरं तर मित्रांनो, आपण आता पाहिलं की हा सण भारतीय संस्कृतीला खऱ्या अर्थाने आपली भारतीय संस्कृतीची शोभा वाढवणारा हा सण आहे. हा साहसी खेळ आहे आणि आपण पाहिलं की मानवी मनोरे ज्या पद्धतीने आपण लावले जात आहेत आणि ज्या पद्धतीने संसार शास्त्र या गोविंदा पथकाने या ठिकाणी लावलेले आहेत. आज तर राज्यामध्ये मुंबई असेल, ठाणे असेल, या दोन्ही शहरामध्ये ऐतिहासिक 10 थरांचे मानवी मनोरे या गोविंदा पथकाने उभे केले आणि विश्व विक्रम गोविंदा पथकाने आज संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अशा पद्धतीने माझं खोपोली शहर सुद्धा कुठेही मागे नाहीये. खोपोली शहरातील असणारे सगळे गोविंदा पथक, सगळे युवक, मोठ्या संख्येने युवती असतील, युवक असेल, या गोविंदा उत्सवामध्ये सहभाग आपण साऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. हे खरं तर या खोपोलीकरांसाठी ही एक नव्याने पर्वणी साबळे परिवार आणि विक्रम साबळे आणि संपूर्ण या फाउंडेशनच्या माध्यमातून उभी केलेली आहे. आपल्या साऱ्यांना हा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी पाहता येत आहे. अतिशय सुंदर असं नियोजन दहीहंडीच्या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी करण्यात आले. या उत्सवाची महती एवढी दिवसेंदिवस उंच होत चाललेली आहे की खऱ्या अर्थाने हा गोविंदा उत्सव, हा गोविंदाचा खेळ हा खऱ्या अर्थाने पुढील काळामध्ये ऑलिम्पिक मध्ये जाईल अशा पद्धतीचा हा खेळ या ठिकाणी, हा साहसी खेळ आपल्या युवकांच्या माध्यमातून खेळला जात आहे. या गोष्टीचा मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की आपण सारे खोपोलीकर हा आनंद या ठिकाणी दहीहंडीच्या उत्सवाचा या ठिकाणी घेत आहेत. या सत्याचा आमदार म्हणून फार सार्थ अभिमान आहे की खोपोलीकरांनी फार मोठं योगदान या निवडणुकीमध्ये माझ्यासाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे कदापि मला त्या ठिकाणी विसरता येणार नाही. त्यामुळे पुढील काळामध्ये जेवढा विकास मला या खोपोली शहराचा आणि संपूर्ण परिसराचा करता येईल तेवढं आपण करणार आहोत. साऱ्यांना जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य आपण या ठिकाणी करू. पुन्हा एकदा साऱ्या गोविंदा पथकांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि यावर्षीची गाण्याची खरेदी या ठिकाणी श्री भैरवी